पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने आपला पहिला राष्ट्रीय संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाने. प्रश्न 2, 2030 मध्ये भारत कुठे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 3, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेला पहिल्यांदाच संबोधित केले? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याच्या विधानसभेला. प्रश्न 4 पाहूया. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम IIGF 2025 कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 5, डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अलीकडेच देशातील पहिल्या द्रव हिलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बे इथे. प्रश्न 6, पारंपरिक औषधांवरील दुसरे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7 पाहूया. NCCचा 78वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 23 नोव्हेंबरला. प्रश्न 8, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिले व्यावसायिक खाजगी रॉकेट विक्रम-1 चे अनावरण केले ते कोणी बनवले? तर त्याचं उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस यांनी. प्रश्न 9, 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सचे अध्यक्षपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार हे. प्रश्न 10 पाहूया. पुमा इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रामप्रसाद श्रीधरन यांची. प्रश्न 11, आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यात रस्ते संपर्क सुधारण्यासाठी 400 दशलक्ष डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यासाठी. प्रश्न 12, राष्ट्रपती मुर्मू यांनी चाणक्य संरक्षण संवाद 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशात असलेल्या युनेस्को मुख्यालयात बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्समध्ये. प्रश्न 14, कोणत्या IITने शाश्वत तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासासाठी इम्पॅक्ट राईज कार्यक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT खडगपूर येथे. प्रश्न 15, गॅलापागोस कासव ग्रांपाचा वयाच्या 141व्या वर्षी मृत्यू कुठे झाला? तर त्याचं उत्तर आहे सॅन दिएगो प्राणी संग्रहालय इथे. प्रश्न 16, 72व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताह समारंभात कोणत्या बँकेला सर्वोत्कृष्ट नफा मिळवून देणारा बँक पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे RCMS बँकला. प्रश्न 17, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या IMF अहवालानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था किती टक्के वाढेल? तर त्याचं उत्तर आहे 6.6%. प्रश्न 18, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी IFFI 2025 मध्ये कोणाच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले? तर त्याचं उत्तर आहे के वैकुंठ यांच्या सन्मानार्थ. प्रश्न 19 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांना ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे मॉडेल भेट दिले? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशाच्या. 20, भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 कोणी प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. व तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.